अवकाळी पावसाचा वाशिम जिल्ह्याला पुन्हा एकदा फटका बसलाय। अवकाळी पाऊस बरसल्याने हरभरा, तूर, गहू यासह हायब्रिड ज्वारी, मका आणि फळबागांनाही मोठ्या प्रमाणात फटका बसलाय। यामध्ये सर्वाधिक फटका बसलाय तो आंबा पिकाला। आंबा पीक बहरण्याच्या अवस्थेत असतानाच अवकाळी संकटाने शेतीचं मोठं नुकसान होणार आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन नागपूरच्या गणेशपेठ एसटी स्टँड चौकात कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषणाची सुरुवात केली। येत्या 2 ते 3 दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबई इथल्या आझाद मैदानावर नागपूर एसटी कर्मचाऱ्यांचा मोर्चा धडकणार आहे, असा इशारा आंदोलकांनी दिला। वडिलांच्या आजारपणासाठी दिलेले उसने पैसे परत दिले नाहीत म्हणून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याची घटना घडली। 15 दिवस डांबून ठेवून तिच्याकडून जबरदस्तीने देहविक्री व्यवसायही करून घेतलेला आहे। ही घटना पुण्यातली आहे। भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी पती पत्नीला अटक केली। येरवडा कारागृहातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। येरवडा कारागृहामध्ये एका अधिकाऱ्याला आंदेकर टोळीच्या गुंडांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली। या घटनेमुळे खळबळ उडाली। कारागृहातील सुरक्षा रक्षक आणि अधिकारी हे सुरक्षित नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय। या प्रकरणी 10 ते 12 जणांविरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पारनेरचे नगरसेवक युवराज पठारे यांच्यावर गावठी कट्ट्याने गोळ्या झाडण्याचा प्रयत्न करण्यात आला। पारनेर येथील हॉटेल दिग्विजय जवळील ही घटना आहे। या प्रकरणातील आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आरोपीला पारनेर पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। राज्यातील सर्व विभागातील शासकीय भरती प्रक्रिया खासगी संस्थेमार्फत न घेता एमपीएससी मार्फतच घेण्यात याव्या आणि भरती प्रक्रिया शुल्क 100 ते 150 रुपये घेण्यात यावं। या मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने येवला तहसीलवर मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी। सोयाबीनला खासगी बाजारात प्रति क्विंटल 8000 रुपये भाव मिळावा। कापसाला खासगी बाजारात प्रति 10,000 रुपये क्विंटल भाव स्थिर राहावा। यासाठी केंद्र सरकारने धोरण आखावं, अशा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रास्ता रोको केला। यामुळे नागपूर अमरावती महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा झालाय। आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। यावेळी पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट देखील झाली। मनोज जरांगे यांनी समाजाच्या विनंतीने अखेर आज पाणी घेतले। जरांगे यांच्या उपोषणाचा गुरुवार हा 6वा दिवस आहे। मराठा समाजाच्या आग्रहाखातर जरांगेंनी 2 घोट पाणी घेतले। नारायणगडाचे स्वामी शिवाजी महाराज यांच्या आग्रहाने त्यांनी पाणी घेतलेले। यावेळी अंतर्वलीत हजारोंच्या संख्येने मराठा समाज एकवटला होता। मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे। जालन्यातील अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू आहे। सरकारने अधिसूचनेची अंमलबजावणी न केल्यास मुंबईत पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा मनोज जरांगेंनी दिलाय। मनोज जरांगे यांची प्रकृती दिवसागणिक खालावत चालली। त्यांच्या तब्येतीत सुधारणा होण्यासाठी मराठा समाजाने पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात महाआरती केली। मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी देखील समाजातर्फे दगडूशेठ गणपतीला साकडं घालण्यात आले। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे शुक्रवारी पुणे दौऱ्यावर येणार आहेत। लोणावळ्यात पार पडणाऱ्या काँग्रेसच्या शिबिराला ते हजेरी लावणार आहेत। शुक्रवारी सगळ्या विधानसभा आणि विधान परिषद आमदारांची संध्याकाळी बैठक आयोजित करण्यात आली। सगळे जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा प्रभारी देखील बैठकीला हजर राहणार आहेत। 17 तारखेला तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे देखील मार्गदर्शन करणार आहेत। 2 दिवस आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हे शिबिर महत्त्वाचे आहे। रामभक्तांसाठी अकोला ते अयोध्या विशेष आस्था रेल्वेचे आयोजन करण्यात आले। या विशेष रेल्वेच्या माध्यमातून रामभक्तांना अयोध्या इथं जाऊन रामलल्लाचं दर्शन घेता येणार आहे। त्यासाठी रात्री 1:30 वाजता अकोला ते अयोध्या ही विशेष आस्था रेल्वे हजारो रामभक्तांना घेऊन अयोध्येकडे निघाले। बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव इथून हजारो रामभक्त या विशेष रेल्वेच्या माध्यमातून प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येकडे रवाना झाले। भाजपा आमदार संजय कुटेंनी या रामभक्तांना स्वतः उपस्थित राहून अयोध्या वारीकरता शुभेच्छा दिल्या।
अपुऱ्या वर्गखोल्यांमुळे एकाच वर्गात 2 वेगवेगळ्या तुकड्या बसवण्याची वेळ जिल्हा परिषदच्या शिक्षकांवर आले। धुळे तालुक्यातल्या वरखेडी गावामध्ये जिल्हा परिषदेची इयत्ता 1ली ते 4थी पर्यंतची शाळा आहे। मात्र शाळेत अपुऱ्या वर्गखोल्या असल्यामुळे एकाच वर्गखोलीत 2 तुकड्या भरवण्याची नामुष्की शिक्षकांवर आले। शिक्षण विभागाने तात्काळ नवीन वर्गखोल्यांची सोय करावी अशी मागणी जिल्हा परिषद शिक्षकांनी केली आहे। क्षत्रिय चक्रवर्ती सम्राट राजा भोज यांची जयंती वसंत पंचमीच्या दिवशी म्हणजे 14 फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात आली। जयंतीनिमित्त ग्रामीण या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते। या रॅलीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पवार समाज सामील झाल्यामुळे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभामध्ये आपल्या समाजाच्या व्यक्तीला उमेदवारी मिळावी यासाठी या समाजाने शक्ती प्रदर्शन केल्याचं बोललं जाते। पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळा सकाळी 9च्या नंतर भरवण्याच्या निर्णयाला स्कूल बस मालकांनी विरोध दर्शवलाय। शिक्षण विभागाने चर्चा न करता मार्ग काढल्याने निर्णयाची अंमलबजावणी करताना अडचण होणार असल्याचं स्कूल बस मालकांचं म्हणणं आहे। सरकारने या निर्णयावर फेरविचार न केल्यास आणि स्कूल बस मालकांना सक्ती केल्यास भाडेवाढ करण्याचा इशारा स्कूल बस मालकांनी दिलाय। स्कूल बसचं भाडं 25 ते 40% वाढवणार असा इशारा स्कूल बस मालकांनी राज्य सरकारला दिलाय। सिन्नर तालुक्यातील आदिवासी समाजाच्या जमिनी बळकावणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून आदिवासींची जमीन त्यांच्या नावे करण्यात यावी। दोडी बुद्रुक येथील आदिवासी समाजाच्या बांधवांना उतारे असलेल्या जमिनीचं मोजमाप करून त्यांना तात्काळ देण्यात यावं। आदिवासी बांधवांच्या अज्ञात फायदा घेऊन बिल्डरांनी लाटलेल्या जमिनी त्यांना परत मिळाव्यात अशा विविध मागण्यांसाठी सिन्नरच्या तहसील कार्यालयावर आदिवासी समाजाने तसंच एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीनं गेल्या 3 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे। जालन्यातील अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे यांनी चौथ्यांदा आमरण उपोषण सुरू केले। त्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे। मात्र आज त्यांची प्रकृती अत्यंत खालावलेली दिसली। मेलो तर मला गाडीत टाकून मुंबईला न्या असं म्हणत जरांगेंनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिलाय। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे। आजही त्यांनी उपचार घेणं टाळलेले। डॉक्टरांचं पथक आता माघारी परतलंय। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा 6वा दिवस आहे। त्यांनी अन्न पाणी उपचार न घेतल्याने त्यांची तब्येत खालावली। जालन्यातील अंतरवाली सराटी या ठिकाणी सकाळपासूनच हजारोंच्या संख्येने मराठा समाजातील महिलांसह पुरुष येत आहेत। जरांगेंना उपचार घ्या अशी ते विनंती करतात।